मित्रांनो, तुमचं या चॅनलवर स्वागत. मी अतुल सर. बघा, इंग्रजी ग्रामर हे खूप सोपं आहे, कारण की त्यातले तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग ते सोपं आहे, नाहीतर तसं मग ते खूप अवघड आहे. जगामध्ये कुठलीही गोष्ट ही अशी सोपी नाही. जर तुम्ही मेहनत केली तर ती सोपी वाटेल, नाही केली तर ती अवघड वाटेल. जसे की बघा, कंपाऊंड प्रिपोजिशन्स. आता तुम्ही ह्याच्या आधी या आधीच्या सेशनमध्ये प्रिपोजिशन म्हणजे काय काय प्रिपोजिशन म्हणजे काय याची व्याख्या पाहिली. त्याच्यानंतर त्याचा पहिला प्रकार पाहिला, काय? सिंपल प्रिपोजिशन. म्हणजेच काय? साधे शब्दयोगी अव्यय. त्याची पूर्ण माहिती या आधीच्या सेशन मध्ये दिलेली आहे. आता दुसरा प्रकार आहे त्याचा, काय? कंपाऊंड. कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणजेच बघा काय कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणजे काय बघा. आधी नाम, सर्वनाम किंवा विशेषण यांच्यापूर्वी एखादा शब्द जोडून लिहून घ्या. नाम, सर्वनाम किंवा विशेषण यांच्यापूर्वी एखादा शब्द जोडून तयार झालेली संमिश्र अशी शब्दयोगी अव्यय. संमिश्र अशी शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय? कंपाऊंड प्रिपोजिशन. मग ती कोणती कोणती आहेत बघा. आधीच्या सेशन मध्ये मी सांगितलेले सिंपल प्रिपोजिशन कोणते आहेत. आता कंपाऊंड प्रिपोजिशन कुठले कुठले आहेत बघा, लिहून घ्या. अक्रॉस, अलॉंग, नंतर आहे तुमचं अराउंड, अबाउट, above, among, before, beside, beyond, inside, नंतर आहे विदाउट. हे काय आहे तुमचे कंपाऊंड प्रिपोजिशन. म्हणजेच बघा, नाम, सर्वनाम किंवा विशेषण यांच्यापूर्वी एखादा शब्द जोडून तयार झालेली संमिश्र अशी शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय? कंपाऊंड प्रिपोजिशन. यासाठी तुम्हाला तुमचं नाम आणि सर्वनाम हे तुमचे व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचे, तर तुम्हाला हे कंपाऊंड प्रिपोजिशन काय हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.